उपसंच. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण संचाचे 4 प्रमुख प्रकार अभ्यासले. आता आपण संचाचा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार लक्षात घेणार आहोत. तो आहे उपसंच. यासाठी आपण 2 संचांची उदाहरणे घेऊ, ती काळजीपूर्वक अभ्यासा. समजा A हा एक संच आहे. या संचात घटक आहेत 2, 3, 4, 5 आणि 6. दुसरा एक संच घेऊया, संच B. यामध्ये घटक आहेत 4, 5, 6. आता संच A आणि संच B या दोघांना काळजीपूर्वक पहा. आता मी एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. संच A मधील सर्व घटक संच B मध्ये आहेत का? तर या संचांकडे काळजीपूर्वक पहा आणि उत्तर द्या. तर संच A मधील सर्व घटक संच B मध्ये नाहीत. काही घटक आहेत, पण सर्व घटक नाहीत. म्हणून आपलं उत्तर कसं असायला पाहिजे? सर्व घटक आहेत का? तर उत्तर आहे नाहीत. ठीक, छान. आता विचार करा दुसरा प्रश्न. मग सांगा संच B मधील सर्व घटक संच A मध्ये आहेत का? नीट काळजीपूर्वक पहा. संच B मध्ये घटक आहेत 4, 5, 6 आणि हे तिन्ही घटक तुम्हाला बघा, हे 4, 5 आणि 6 हे संच B मधील सर्व घटक संच A मध्ये दिसतात. 4, 5, 6. तर याचं उत्तर आहे होय. आता लक्षात घ्या, संच B मधील सर्व घटक संच A मध्ये आहेत. अशा वेळेस आपण म्हणतो, म्हणून संच B हा संच A चा उपसंच आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण समजून घेतलं. म्हणजे काय असतं, एखाद्या संचातील सर्व घटक जर दुसऱ्या संचामध्ये असतील, तर त्या संचाला आपण त्या दुसऱ्या संचाचा उपसंच म्हणतो. इथे B या संचातील सर्व घटक संच A मध्ये आहेत. म्हणजेच the all elements from the set B are present in set A, then set B is known as subset of set A. उपसंचाला मित्रांनो आपण इंग्रजीत सबसेट असं म्हणतो. संच B तील सर्व घटक संच A मध्ये आहेत, म्हणून संच B हा संच A चा उपसंच आहे. Set B is subset of set A. याला लिहितात कसं? पहा, B असं एक चिन्ह काढतात ऑफ सेट A. आता मित्रांनो, हे चिन्ह आपण उपसंचासाठी वापरतो. पण उपसंचासाठी अजून एक चित्र वापरतात, पण ते आपण मोठ्या वर्गांमध्ये समजून घेणार आहोत. सध्या तुम्ही या चिन्हाचाच विचार करा. B हा संच A चा उपसंच आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे उपसंच आपल्याला पाहता येतील का? विचार करा. पहा, तुमच्या तालुक्यातील सर्व गावांचा संच यांचा विचार करा. त्यामध्ये तुमचं गाव तर निश्चितच असणार. म्हणजे तुमचं गाव हा तुमच्या तालुक्यातील गावांचा, सर्व गावांचा काय आहे? उपसंच आहे. हो की नाही? त्याच पद्धतीने तुमच्या जिल्ह्यातील सर्व तालुके हे तुमच्या जिल्ह्याचे उपसंच आहेत. महाराष्ट्रातील एखादा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याचा उपसंच आहे. भारतातील घटक राज्यातलं कोणतंही एक घटक राज्य हे भारताचं उपसंच आहे. म्हणजे उपसंच आपण वेगवेगळ्या प्रकारे
लक्षात घेऊ शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण उपसंच म्हणजे काय हे समजून घेतलं. उपसंचाशी संदर्भात 2 नियम आपल्याला कायमचे लक्षात ठेवायचे. पहा, उपसंचाच्या बाबतीत नियम क्रमांक 1 आपण त्याचा आता विचार करू. पहिला नियम पहा मित्रांनो, रिक्त संच म्हणजेच आपला एम्प्टी सेट हा फाय वाला रिक्त संच हा सर्व संचांचा उपसंच असतो. बघा, म्हणजेच एम्प्टी सेट is a subset of every set. तर ही महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची. आणि दुसरा नियम आहे, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. आता बी या संचाचे सगळे घटक बी मध्ये आहेतच ना, ए या संचाचे सर्व घटक संच ए मध्ये आहेतच, म्हणून प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. इथे आपण म्हणू शकतो every set is subset of itself. आता यामध्ये आपल्याला एखाद्या संचाच्या उपसंचाची संख्या कशी काढतात हे थोडक्यात पाहायचे. एक छोटंसं उदाहरण घेऊ आपण. संच ए हा आपण एक संच घेऊ. यामध्ये आपण घटक घेऊ 1 आणि 2. तर याचे सर्व उपसंच आपल्याला लिहायचे. पहा कसे लिहिता येतील. आपण लिहू ए चा उपसंच किंवा उपसंचांची संख्या. ती किती होते आपण नंतर पाहू. आधी आपण याचे उपसंच तयार करू. ठीक आहे. पहा, इथे घ्या संच ए. तर आपला पहिला नियम काय सांगतो, रिक्त संच हा सर्व संचांचा उपसंच असतो. असं का बरं? तर कोणताही संच सुरुवातीला रिक्त संचच असतो, त्यामध्ये कुठलाच एलिमेंट किंवा घटक नसतो. म्हणजे त्यात घटक जरी टाकत गेलो तरी त्यामध्ये रिक्त संच असणारच आहे. म्हणून पहिल्यांदा आपण घेऊया फाय, रिक्त संच हा असतोच. आता बघा, तुम्ही 1 हा सुद्धा यामध्ये घेऊ शकता, एक घटक संच झाला. मग 2 हा पण एक घटक संच झाला. आणि आता एक चौथा संच बनेल ज्यामध्ये 1 आणि 2 हे दोन्ही पण येतील. तर इथे मी तुम्हाला फरक कळण्यासाठी आपल्या महिरपी कंसांचा रंग बदलतो. तर पहा, यामधला पहिला आणि शेवटचा हे 2 संच आपल्या या नियमानुसार आहेत. तर याचा अर्थ असा आहे की संच ए ला उपसंच किती आहेत, 1 2 3 4. तर त्याचे उपसंच आहेत एकूण 4. याच्यासाठी एक आपण नियम लक्षात ठेवू, कोणत्याही दिलेल्या संचाच्या उपसंचांची संख्या काढण्याचं एक सूत्र आहे. ते कसं असतं बघा, कंपल्सरीली 2 उपसंच हे प्रत्येक संचाला असतात, फक्त रिक्त संच सोडून. हे लक्षात ठेवा. आपण ज्या संचाचा विचार करतोय तो एक अरिक्त संच असावा, म्हणजे तो नॉन एम्प्टी सेट असावा. सो नंबर ऑफ सबसेट्स जर आपल्याला काढायचे असतील उपसंचांची संख्या, तर 2 तर प्रत्येकाला असतातच, म्हणून त्याचा पाया आपण घेऊया 2 आणि त्याचा घात, त्याचा पॉवर असेल n, 2 to the power n, 2 चा n घात. तर इथे n जे असतं ना मित्रांनो,
n असतं संचातील घटकांची संख्या. संचातील घटकांची संख्या. तर लक्षात घ्या, संच A मध्ये किती घटक होते? 2 होते. म्हणजे आपण त्याला असं लिहू, n of A म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट A is 2. ही 2 आहे. म्हणून उपसंचांची संख्या 2 चा n घात म्हणजे 2 चा दुसरा घात 4. म्हणजे इथे बघा आपण काढलेले हे 4 उपसंच आहेत. आता लक्षात घ्या, मग विचार करून उत्तर द्या. संच B आहे, त्यामध्ये मी तुम्हाला काही घटक लिहून देतो. 1 2 3 4 5 असे एकूण 5 घटक आहेत. आता मला सांगा, संच B च्या उपसंचांची संख्या किती असेल? व्हिडिओ पॉज करून स्वतः उत्तर काढून पहा. पाहिलं? चला पाहूया याचं खरं उत्तर काय. तर संच B मध्ये एकूण घटक आहेत मित्रांनो 5. मग 2 हा तर त्याचा पायाच आहे. एक रिक्त संच आणि एक तो स्वतः संच. हे तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन नाही काढता येतं, ते तुम्ही 11वी ला शिकाल. इथे 5 आहेत म्हणून 2 चा घात 5 करू. 2 चा घात 5 असतो 32. म्हणजेच B या संचातील उपसंचांची संख्या आहे 32. आता हे 32 उपसंच कोणते? त्यातला एक तर रिक्त संच असेल आणि एक हा स्वतः B संच असेल. म्हणजे 32 पैकी 2 तर तुम्हाला आत्ताच माहिती आहेत. उरलेले 30 तुम्ही गृहपाठ होमवर्क म्हणून काढून पहा. तर या व्हिडिओमध्ये आपण उपसंच याबद्दल सखोल अशी माहिती घेतली, त्याचं चिन्ह समजून घेतलं, त्याच्या काही प्रॉपर्टीज म्हणजे नियम आणि गुणवैशिष्ट्ये समजून घेतली. त्यासाठी आपण असं देऊ शकतो, रिक्त संच हा उपसंच आहे A संचचा. A हा संच उपसंच आहे स्वतःचा. या 2 गोष्टी पण लक्षात ठेवा. तर या व्हिडिओत आपण इथे थांबूया. धन्यवाद.